ज्या घरात रोज गीतापाठ होत असे तिथे भूत का टिकू शकले नाहीत? नक्की ऐका. पिंपळाचे घर आणि त्याची बदनामी. कानपूर पासून 40 किलोमीटर दूर बिल्होर नावाच्या गावात एक जुने घर होते. पिंपळाचे घर. 100 वर्ष जुनी, 2 मजली लाल विटांची हवेली. घराच्या अंगणात मध्यभागी एक विशाल पिंपळाचे झाड होते. इतके जुने की त्याची मुळं भिंतींना फोडून खोल्यांपर्यंत पोहोचली होती. 1947च्या फाळणीत या घराचे मालक लाला हरगोविंद आपल्या संपूर्ण कुटुंबासह मारले गेले होते. असे म्हणतात की डाकूंच्या लुटालुटीनंतर त्यांनी संपूर्ण कुटुंबाला अंगणातील पिंपळाच्या झाडाला लटकवले होते. एकूण 17 लोक होते. तेव्हापासून ते घर ओसाड पडले होते. पुढील 60 वर्षात ज्याने कोणी हे घर विकत घेतले तो 6 महिन्यातच घर सोडून पळून गेला. कोणाचे म्हणणे होते की रात्री स्त्रियांच्या रडण्याचा आवाज येतो. कोणाचे म्हणणे होते की पिंपळाच्या झाडाला फासाचे दोर लटकवलेले दिसतात. कोणी म्हणायचे छतावर पैंजणांचा आवाज येतो. 2007 मध्ये शेवटच्या वेळी एका तांत्रिकाने, भैरवनाथाने, हे चॅलेंज स्वीकारले होते. तो अमावस्येच्या रात्री घरात राहिला. सकाळी लोक गेले तेव्हा तो कोपऱ्यात बसलेला आढळला. त्याची जीभ कापलेली होती आणि भिंतीवर रक्ताने लिहिलेले होते, हे घर आमचे आहे. त्यानंतर 2010 पर्यंत घर भूत बंगला म्हणून घोषित करण्यात आले. दिवसाही लोक तेथून जात नसत. शर्मा कुटुंबाचे आगमन. जेव्हा श्रद्धा भयापेक्षा मोठी ठरली तेव्हा डिसेंबर 2010 थंडीची एक सकाळ होती. एक मोडकळीला आलेला ट्रक पिंपळाच्या घरासमोर थांबला. त्यातून उतरले 62 वर्षाचे पंडित राधेश्याम शर्मा, त्यांच्या पत्नी सावित्री देवी, मुलगा विवेक, सून अंजली आणि 8 वर्षाचा नातू कृष्णा. राधेश्याम शर्मा संस्कृतचे निवृत्त प्राध्यापक होते. कानपूरमधील घर विकून ते गावात आले होते. शहराच्या गर्दीपासून दूर, शांततेत राहू. स्वस्त असल्यामुळे त्यांनी हा बंगला भूत बंगला असला तरी 2 लाखात विकत घेतलेला होता. पूर्ण बिल्होरमध्ये चर्चा सुरू झाली. लोक समजवायला आले, पंडितजी, हे घर अशुभ आहे. येथे 17 लोक मारले गेले आहेत. राधेश्याम हसले. बाळा, जेथे रोज गीता वाचली जाते तेथे अशुभता टिकू शकत नाही. मृत्यू शरीराचा होतो, आत्म्याचा नाही. आणि आत्म्याला घाबरायचे कशाला? त्याच संध्याकाळी त्यांनी घराचे शुद्धीकरण केले, गंगाजल शिंपडले, हवन केले आणि अंगणातील पिंपळाच्या खाली एक चौकी ठेवून श्रीमद भगवद्गीता ठेवली. रात्री 8चा एक नियम बनला. संपूर्ण कुटुंब अंगणात बसेल आणि राधेश्यामजी गीतेचा एक अध्याय संस्कृतमध्ये वाचतील. मग हिंदीत समजावूनही सांगतील. वादळ असो, पाऊस असो किंवा पाहुणे, हा नियम काही मोडणार नाही. पहिले 40 दिवस जेव्हा भिंतींनी कोलाहल केला. पहिली रात्र. 12 वाजले होते. अंजलीला जाग आली. छतावर कोणीतरी धावत असल्याचा धम 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 धम. मग पैंजणांचा आवाज. ती उठून बसली. तेव्हा खिडकीबाहेर पांढऱ्या कपड्यात कोणीतरी उभे दिसले. केस मोकळे सोडलेले, तोंड लटकलेले. अंजली ओरडणार त्याआधीच खाली अंगणातून आवाज आला. सर्व धर्मां परित्यज्य मामेकम शरणम व्रज. राधेश्यामजी अंगणात दिवा लावून गीता पाठ करत होते. रात्री 12 वाजता पांढऱ्या साडीतील सावली तडफडून मागे हटली. जणू मंत्रांनी तिला जाळलेच होते. दुसरा दिवस. रात्री 1 वाजता घराचे सर्व दरवाजे आपोआप जोरात हलले. जणू कोणीतरी बाहेरून तोडतो आहे. कृष्णा घाबरून रडू लागला. राधेश्यामजींनी त्याला कडेवर घेतले आणि 11वा अध्याय वाचायला सुरुवात केली. पश्चिमे पार्थ रूपाणी. दरवाजांचा आवाज बंद झाला. घरात एकदम शांतता पसरली. 7वा दिवस. अंगणातील पिंपळांच्या झाडाला 17 फास लटकलेले दिसले. सकाळ होताच मात्र ते दोर गायब झाले. 15वा दिवस. भिंतीवर रक्ताने लिहिलेले आढळले, चालते व्हा नाहीतर मराल. विवेक घाबरला. बाबा, येथून चला. राधेश्यामजींनी भिंतीवर गंगाजल शिंपडले आणि म्हणाले, बाळा, गीतेचा 8वा अध्याय ऐक. अंतकालेच मामेव स्मरणमुक्ता कलेवरम. ज्यांना मुक्ती हवी आहे त्यांना आम्ही या पाठाद्वारे मुक्ती देऊ. 41वी रात्र. जेव्हा तो संवाद झाला. 40 दिवस झालेले होते. रोज रात्री उपद्रव व्हायचा. रोज गीता पाठाने शांत व्हायचा. पण 41व्या दिवशी मात्र काहीतरी नवीन घडले. रात्री 12:30 वाजता पाठ सुरू होता. तेव्हा पिंपळाच्या झाडामागून एक आवाज आला. बंद करा हे. आवाजात वेदना होती, राग नव्हता. राधेश्यामजींनी डोळे उघडले नाहीत. पाठ चालूच ठेवला. आवाज पुन्हा आला. त्यावेळी 5 ते 6 आवाज एकत्र आले. किती वाचणार? 60 वर्षांपासून कोणीही हे थांबवलेले नाही. तुम्हीही निघून जा. राधेश्यामजींनी गीता बंद केली आणि म्हणाले, आम्ही पाहुणे आहोत. घर तर तुमचेच आहे. आम्ही बळजबरी करणार नाही. पण एक सांगा, तुम्हाला काय हवे आहे? शांतता. मग पिंपळाच्या मागून एक छोटी मुलगी बाहेर आली. वय 16 वर्षे असावे. पांढऱ्या साडीत, गळ्याला फासाच्या खुणा. ती रडत होती. आम्हाला वेदना होतात तुमच्या मंत्रांनी. जणू आग लागते आहे. राधेश्यामजी उठून तिच्याकडे गेले. कुटुंब घाबरले. पण मुलीने हल्ला केला नाही. मुली, तुझे नाव काय आहे? लाजू. मी लाला हरगोविंद यांची सर्वात लहान मुलगी होते. डाकू मला, असे म्हणून ती रडू लागली. हळूहळू 17 सावल्या पिंपळाच्या आसपास जमा झाल्या. लाला हरगोविंदांची सावली पुढे आली. पंडित, आम्ही हे घर 100 वर्षांपासून सोडलेले नाही.
आम्हाला मुक्ती मिळाली नाही, पण तुम्ही तुम्ही पळत का नाही? हे पुस्तक कुठले आहे? राधेश्यामजींनी गीता दाखवली. हे भगवान श्रीकृष्णांची वाणी आहे. तुम्हाला बदला हवा आहे की मुक्ती? 17 सावल्या एकाच वेळी म्हणाल्या, मुक्ती. आम्हाला फक्त आता शांतता हवी आहे. गीतेचे विज्ञान भूत का टिकू शकले नाहीत? राधेश्यामजींनी कुटुंबाला समजावले, भूत प्रेत असं काहीही नसते. असतात ते फक्त प्रेतयोनीत अडकलेले जीव. गीतेच्या 2ऱ्या अध्यायात लिहिलेलेच आहे, मांसांसी जीर्णानी यथा विहाय. ज्याप्रमाणे जुने कपडे बदलतो तसा आत्मा हा शरीर बदलतो. पण जर मृत्यू वेदनादायी असेल, इच्छा अपूर्ण असेल, तर आत्मा त्याच स्मृतीत अडकतो. यालाच प्रेतबाधा असे म्हणतात. गीतेमध्ये स्पंदनं आहेत. संस्कृतमध्ये श्लोक एका खास फ्रिक्वेन्सीवर बोलले जातात. 7.83 हर्ट्झ याला शुभम रिझोनन्स असे म्हणतात. हे पृथ्वीचे हृदयाचे ठोके आहेत. जेव्हा आपण गीता वाचतो तेव्हा घराची नकारात्मक ऊर्जा, जी प्रत्यक्षात भरकटलेली चेतना आहे, तिला शांती मिळते. अंतिम पाठ 18वा अध्याय आणि मोक्ष. 42व्या रात्री राधेश्यामजींनी ठरवले, आज 18वा अध्याय मोक्ष संन्यास योग असं वाचणार. जसजसे श्लोक पुढे गेले, सावल्यांच्या शरीरात प्रकाश येऊ लागला. लाजूच्या गळ्यावरील खुणा मिटू लागल्या. शेवटचा श्लोक, यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरहा, वाजताच जोराचा प्रकाश झाला. पिंपळाचे झाड सोन्यासारखे चमकले आणि 17 सावल्या हात सोडून हवेत वर उडू लागल्या. लाजूने जाताना म्हटले, आजोबा, 60 वर्षांनंतर कोणीतरी मुलगी म्हटले आणि आम्हाला मुक्ती दिलेली आहे. आजचे पिंपळाचे घर, तिथे भूत नाहीत तर भगवान वसतात. 2011 ते 2024 पर्यंत 13 वर्ष झाली. शर्मा कुटुंब आजही त्याच घरात आहे. आता तो भूत बंगला नाही तर गीता भवन म्हणून ओळखले जाते. रोज रात्री 8 वाजता आसपासचे 50 ते 60 लोक अंगणात जमा होतात आणि बिल्होरमध्ये आता कोणीही घाबरत नाही. तेथे घराबाहेर बोर्ड लावला आहे, येथे रोज भगवद्गीता वाचली जाते. नकारात्मक ऊर्जा, भय, क्लेश, कृपया बाहेरच राहा. हे कारण श्रीकृष्णाचे घर आहे. शेवटचा विचार, आता भूत का टिकू शकले नाहीत? कारण जिथे रोज गीता वाचली जाते, तिथे ज्ञान, प्रकाश आणि प्रेम येते. ज्ञान, प्रकाश आणि प्रेमाच्या छायेत अज्ञानाचा अहंकार म्हणजेच नकारात्मकता टिकूच शकत नाही. श्रीकृष्णार्पणमस्तु.